स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। ढवळेश्वरच्या शेतकऱ्यांनी ठोकले पाटबंधारे कार्यालयास टाळे। अचानक टेंबू योजनेचे सोडलेले पाणी बंद केल्याने शेतकरी संतप्त। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। 30 वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारं हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह घोघाट। व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसर, टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, AC डायनिंग हॉल, भव्य पार्किंग, वाढदिवस, मुंज, बारशे, पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल। तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह, कराड विजापूर रोड, भिवघाट। ढवळेश्वरमधील इरिगेशन टँक तलावामधून ओढ्याला टेंबू योजनेचे सोडलेले पाणी राजकीय दबावापोटी बंद केल्याने संतप्त बनलेले शेतकरी आणि पडळकर समर्थकांनी आज सुळेवाडी येथील जलसंपदा विभागाच्या पाटबंधारे शाखा कार्यालयास टाळेठोक आंदोलन केले। कार्यालयास टाळे ठोकल्याने कार्यालयातील अधिकारी ऑफिसमध्येच अडकून राहिले होते। यावेळी ढवळेश्वरचे राहुल मंडले, अजित किर्दत, अभिषेक शिंदे, हनुमंत किर्दत, बाळासो पवार, गुरुनाथ किर्दत, स्वप्नील किर्दत, मोहम्मद मुलानी, विकास कारंडे, रघुनाथ शिंदे, प्रशांत कारंडे, विठ्ठल किर्दत, अभिजित शिंदे, प्रफुल्ल किर्दत यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना पाणी मिळालंच पाहिजे, शेतकऱ्यांना टेंबूचं पाणी मिळालंच पाहिजे, अरे शेतकऱ्यांना टेंबूचं पाणी मिळालंच पाहिजे। तुमचा मग तुम्ही देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, तुमचा मग तुम्ही देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। मी संदीप तात्या ठोंबरे, भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष। आज आमच्या भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्ह्याचे सचिव पंकजभैया दबडे, त्याचबरोबर आमच्या तालुक्याचे नेते दाजीभाऊ पवार, निलेश पाटील आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आज विटा येथील जे आपण बघत असाल की टेंबूचं हे कार्यालय आहे, या कार्यालयाचे शाखा अधिकारी अमित कुमार साठे नावाचे इथं शाखा अधिकारी आहेत। त्यांच्या तोंडी आदेशान्वये किंवा त्यांच्या फोनवरच्या एका सांगण्यावरून आज ढवळेश्वर येथे टेंबूचं पाणी सोडलेलं होतं आणि पाणी चालू झाल्यावर आमचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याबरोबर किंवा समाज कल्याण सभापती ब्रह्मानंदजी पडळकर साहेब यांच्या विचारांनी तिथं काम करणारे त्या गावचे कार्यकर्ते, सरपंच, त्यांची मिसेस तिथं आहे, त्यांचे राहुल मंडले यांनी गावाच्या एका व्हॉट्सअपवर ग्रुपवर एक मेसेज टाकला की बाबा शेतकऱ्यांना जागृत करण्याच्या हेतूनं की गावामध्ये आपल्या टेंबूचं पाणी येणार आहे याची नोंद घ्यावी। आणि हा मेसेज काही लोकांना तिथल्या लागला आणि त्यांनी असं समजतं की आता या ग्रामस्थांच्याकडून अशी चर्चा आली की त्यांनी या विभागाचे आमदार माननीय सुहास भैया बाबर यांना याबाबतची कल्पना दिली की राहुल मंडले हा गावामध्ये पाणी वगैरे सोडायला लागला असं काहीतरी त्यांनी सांगितलं असेल आणि त्याच्यामुळं चिडून जाऊन टेंबूच्या किंवा द्वेषापोटी किंवा राजकीय द्वेषापोटी असेल त्यांनी काही अधिकाऱ्यांना सांगितलं की पाणी ते बंद करा आणि मग अर्ध्या पाऊण तासामध्ये ढवळेश्वरमध्ये टेंबूचं सुटलेलं पाणी बंद झालं आणि ही बंद झालेलं पाणी हे सगळे शेतकरी चालू केलेलं पाणी बंद का झालं ह्या उद्देशाने सगळे आमच्या पंकजबाई त्यांनी भेट घेतली। आम्ही ज्यावेळेला इथं आलो त्यावेळेला आम्हाला वेगळं कळलं की या ठिकाणी काम करणारे जे अधिकारी आहेत हे फक्त नावाला टेंबूच्या योजनेच्या याच्यामध्ये काम करतायत, ते पगार शासनाचा घेत आहेत आणि काम राजकीय नेत्यांच्या घरचं असल्यागत, त्यांच्या घरात चाकरीला असल्यागत काम करतायत। आता आम्ही 1.5 तास 2 तास झालं इथं या विभागाचे जे शाखा प्रमुख आहेत त्यांना आम्ही फोन करतोय। मी फोन केले, पंकजबाईंनी फोन केले, सरपंचाने फोन केले, आमच्या भाईयांनी फोन केले, पण एकही फोन त्यांनी रिप्लाय केलेला नाही। आम्ही रेडिएटर साहेबांना फोन केला, त्यांनी
रिप्लाय दिलेला नाही. त्यांना आम्ही मेसेज केले. आम्हाला इथल्या नलवडे मॅडम म्हणून आहेत जे कॅनलच्या सहाय्यक आहेत, त्यांना आम्ही सांगितलं. त्यांनी आम्हाला एकच सांगितलं की फक्त त्यांनी आम्हाला तोंडी जरी सांगितलं तर मी पाणी सोडायला तयार आहे. याचा अर्थ असा आहे की ज्यांनी त्याला बंद करायला सांगितलं पाणी, या विभागाच्या आमदारांनी पाणी बंद करायला सांगितलं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे की आता मग परत त्याचा आमदारांचाच फोन आला पाहिजे आणि मग पाणी आम्ही चालू करू. आणि आमदारांचा काय फोन लागणं झालाय आणि ते सांगायचं कोणी, कारण त्यांचे जे चमचे आहेत त्यांनी असं सांगितलं की पाणी बंद करा. आणि म्हणून ह्या शेतकऱ्यांचा हा सगळा उद्रेक आज इथं झाला. आणि त्यांनी शेवटीला आता त्यांनी सांगितलं की बाबा म्हणजे आम्ही टाळं ठोकू. आम्ही सांगतोय, प्रत्येक महिन्याने फोन केला, सांगितलं, तरी सुद्धा गेंड्याची कातडी पांघरलेल्या या लोकांच्या अंगावर, तोंडावर, चेहऱ्यावर, मनावर कुठल्याही पद्धतीचा परिणाम झालेला नाही. मी या निमित्ताने विनंती करतोय की आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या बरोबर काम करणाऱ्या माणसांच्या मुळे या खानापूर तालुक्याला पाणी यायला लागलं किंवा या काय गावांना, काय भागांना पाणी यायला लागलं, ह्याचा जर पोटशूळ जर कोणाला उठला असेल तर त्यांना पण आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मध्ये राजकारण करू नका. हे निसर्गाचं पाणी आहे, शेतकरी त्याच्यासाठी हाल सोसतोय आणि ह्या पाण्यामध्ये राजकारण करू नका. पण जे अधिकारी अशा पद्धतीने वागतायत या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, त्यांना निलंबित करावं. म्हणून आम्ही 1 ते 2 दिवसामध्ये एक प्रचंड अशा पद्धतीचा या तालुक्यामध्ये अशा पद्धतीनं अनेक शेतकऱ्यांच्यावर राजकीय द्वेषानं कारवाई झालेली आहे, त्यांना पाण्यापासून वंचित ठेवलेलं आहे. यासाठी आमच्या तालुक्याचा, खानापूर तालुक्याच्या वतीनं या टेंबूच्या कार्यालयावर अतिशय मोठा प्रचंड असा विराट मोर्चाचं नियोजन, जन आक्रोश मोर्चाचं इथं नियोजन होणार आहे. मी या निमित्ताने एवढं सांगतो की टेंबूच्या नावावर ज्यांनी मतं दिली, ज्यांनी मतं मागितली, तेच टेंबूचं पाणी बंद करायला लागलेत. या तालुक्यामध्ये याच्यासारखं दुर्दैव कुठलंही नाही हे आता जनतेला कळायला लागले. मी सर्वांना या निमित्तानं विनंती करतो की येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आम्ही त्याची तारीख डिक्लेअर करू. त्यावेळेला आपण तालुक्यामध्ये मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. आणि अधिकाऱ्यांना विनंती करतोय की तुम्ही कोणाच्या तरी घरात चाकरीला असल्यासारखं काम करू नका. तुम्ही शासनाचा अधिकारी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊन काम करावं, एवढी आज विनंती आहे. आज शेतकऱ्यांनी इथं टाळं ठोकलेलं आहे. आज आम्ही काळं सुद्धा फसायला तिथं आणलेलं आहे त्यांना, परंतु आज इथं अधिकारी नाहीत, इथं ज्यांच्याकडे अधिकार आहेत ते इथं नाहीत. तरी सुद्धा आज आम्ही त्याची वाट बघतोय. त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही इथून जाणार. 2 आवर्तनाचं पाणी सुटलं, परंतु आमच्या बंधाऱ्यापर्यंत पाणी पोचलं नाही. त्याचं दुःखद आम्हाला वाईट वाटतंय. आम्हाला टेंबू आवर्तनाचं पाणी सुटावं हीच आमची अपेक्षा आहे. आमचे बागायत 5 एकर आहे. 5 एकर अशी बागायत सुकून चाललेली आहे. पूर्ण अत्यंत गरज आहे पाण्याची. राजकारणाभावी पाणी सुटत नाही आम्हाला. मी राहुल मंडले, ढवळेश्वर सरपंच प्रतिनिधी. तर आज टेंबूचं पाणी ढवळेश्वर तलावा इरिगेशन टँकमध्ये सोडलं होतं आणि त्या तलावाच्या लगत जे 9 बंधारे आहेत त्यांना गेली 2 महिने झालं कसलं पाणी नाही. मग आज अधिकाऱ्यांचा मला फोन आला की मला 3 शेतकरी द्या चाक फिरवण्यासाठी. ते शेतकरी पाठवले आणि मी गावातल्या सोशल मीडियाच्या ग्रुपवरती शेतकऱ्यांना पाणी सुटणार आहे याची नम्र विनंती असा मेसेज टाकला. तो मेसेजच्या राजकीय दोषापोटी त्या गावातील काही समाजकंटकांनी तो मेसेज वरिष्ठांना त्यांच्या राजकीय त्याचं भांडवल करून ते पाणी सोडलेलं 1 तास पाणी सोडलेलं पूर्ण बंद केलं. आज शेतकऱ्यांच्या पूर्ण हळहळ आहे, कारण गेली 2 महिने पाणी नाही. शेतकऱ्यांचे ऊस बागायत आहे, ह्या शेतकऱ्याचे 5 एकर रताळ आहेत. तर शेतकऱ्यांचे हाल झालेत. तरी पाणी सोडल्याशिवाय आम्ही या ऑफिसपासून उठणार नाही. आम्ही ऑफिसला टाळे ठोकलेले आहेत आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्याच्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.